मुंबईतील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी सुद्धा आता अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केल्याचा पाहायला मिळाला। त्याचबरोबर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत फेरीवाले हे दादर या परिसरात सुद्धा आपल्याला असताना पाहायला मिळतात आणि दादर हा मध्यभाग असल्यामुळे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणावर लोकांची रहदारी आहे जे ती मोठ्या प्रमाणात होत असते। त्याचबरोबर या परिसरात जर आपण पाहिलं तर वरळी ते दादरला जाणाऱ्या बसेस असतील किंवा मग शेअरिंग टॅक्सी असेल, त्याचबरोबर रेल्वे स्थानक हे सुद्धा या ठिकाणी जवळ आहे। त्यामुळे अतिशय लोकांची रहदार ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्याचबरोबर या बाजूवर या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाले सुद्धा होते। मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानंतर या ठिकाणी कारवाई जी आहे ते होताना पाहायला मिळते आणि सध्या परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आता अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते या ठिकाणी नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडनं दुसरा सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते यांचा सुद्धा प्रमाण कुठेतरी वाढताना पाहायला मिळतं आणि यांना सुद्धा आटोक्यात आणण्यासाठी आता पालिका जी आहे ते ॲक्शन मोडवरती आलेली पाहायला मिळते आणि ज्या फेरीवाल्यांकडे अधिकृत प्रमाणपत्र असेल, त्यांच्याकडे ज्या कागदपत्र असतील त्या संदर्भातले त्यांनाच खरं तर परवानगी जी आहे ते या ठिकाणी मिळेल। मात्र दुसरीकडे जे कोणी अनधिकृतपणे या ठिकाणी फेरीवाले असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई जी आहे ते ही होणार आहे आणि त्यामुळे सध्या स्थिती जर आपण पाहिली तर दादर परिसरातले जे काही फेरीवाले आहेत हे तरी सध्या या ठिकाणीवरनं निघून गेल्याचं पाहायला मिळतं। मात्र यापूर्वी सुद्धा मुंबई महानगरपालिकेने हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता, मात्र त्यामधून काही तोडगा जो आहे तो निघताना पाहायला मिळालेला नव्हता। मात्र आता नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी ज्या वेळेस हा संपूर्ण मुद्दा ऐरणीवर धरला आहे, प्रामुख्याने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते यांचं प्रमाण सुद्धा मुंबईमध्ये वाढताना पाहायला मिळतं, यांच्यावरती कठोर कारवाई जे ते करण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता या सर्व प्रश्नांवरती नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते आणि हा संपूर्ण प्रश्नावरती कायमचा तोडगा निघतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।